त्याला म्हणा झाडून घे. आगे धुवारी का फोटो काढला. सांगा बरं काय बोलणं. जळगाव जिल्ह्यात तापमानात प्रचंड घसरण झालेली आहे. यातच ग्रामीण भागातही मुक्ताईनगर असोत किंवा इतर तालुक्यांमध्ये सर्वत्र थंडीमुळे धुक्याची चादर पसरलेली आहे. काश्मीरसारखी अनुभूती या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. मुक्ताईनगर, रावेर, भुसावळ अशा अनेक ठिकाणी थंडीचे प्रमाण प्रचंड वाढलेले आहेत. आपण पाहू शकता कशा प्रकारे ग्रामीण भागात ही धुक्याची चादर पसरलेली आहे. सर्वत्र काश्मीरसारखा अनुभूती या ठिकाणी सर्वसामान्य नागरिकांना या धुक्यामुळे दिसून येत आहे. वाहनधारकांना देखील कसरतीचा सामना या ठिकाणी करावा लागतोय. 9 वाजले असले तरी मात्र या ठिकाणी लाईटचा आधार घेत प्रवास या ठिकाणी वाहनधारकांना करावा लागतोय. एकंदरीत याच थंडीमुळे रब्बीच्या पिकांना देखील पोषक वातावरण मानलं असलं तरी मात्र अनेक रोगांचे प्रादुर्भाव देखील पिकांवर जाणवण्याची शक्यता सर्वसामान्य शेतकऱ्यांकडून या ठिकाणी वर्तवले जात आहे. आपल्यासोबत काही या ठिकाणी नागरिक आहेत. कशा प्रकारे ग्रामीण भागात यांना या थंडीची अनुभूती वाटतंय, काय वाटतं तुम्हाला या ठिकाणी थंडीचं प्रमाण एकंदरीत शेतकऱ्यासाठी अनुकूल असलं तरी या धुक्यामुळे तुरीचं पीक असेल, गव्हाचं पीक असेल, केळी असेल यांना फार मोठ्या प्रमाणात रोगांचा प्रादुर्भाव या ठिकाणी या पिकांवर जाणवू शकतो. आणि खरंच काश्मीर सारखी परिस्थिती कुरा परिसरात, ग्रामीण परिसरात आपल्याला अनुभवायला मिळत आहे. एकंदरीत ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात थंडीमुळे धुक्याची चादर सर्वत्र पसरलेली आहे. त्यामुळे नागरिक देखील या थंडीचा आनंद काही ठिकाणी घेताना आपल्याला दिसतंय. या ठिकाणी वाहनधारकांना देखील कसरतीचा सामना सध्या करावा लागतोय. रवी गोरे, TV9 मराठी, मुक्ताईनगर, जळगाव. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.